नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली डिझाईन ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशा 2 रांगोळ्या। तर आता सुरुवातीला आपण ठिपके काढून घेणार आहोत। 3 ते 3 असे आपण ठिपके काढलेले आहे। आता ह्या ठिपक्यांमध्ये आपण रेषा मारून घेणार आहोत, म्हणजे असं चक्र तयार करून घेणार आहोत। चक्रासारखा आकार आपण तयार करून घेतलेला आहे। आणि ज्या आजूबाजूची जी फुले आहे ती आपण थोडेसे त्याच्या ज्या रेषा आहेत त्या मोठ्या करून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर अशा जे तिरकस आहे त्यांना आपण तिरकस रेषा घेतलेल्या आहेत। आणि जी फुली आपण केलेली आहे म्हणजे स्वस्तिकचा जो आकार आहे त्याला आपण अशा सरळ रेषा घेतलेल्या आहेत। आणि त्या आपल्याला तिथे तिरकस रेषांना जोडायच्या आहेत, स्वस्तिकच्या रेषा। नंतर ह्या जे तिरकस रेषा आहेत आपण केलेल्या तिरकस लाईनीतल्या त्या स्वस्तिकच्या याला जोडायच्या आहेत। त्यानंतर इथे आपण 3-3 ठिपके घेतलेले आहेत। सर्व बाजूंनी आपण टोकाला 3-3 ठिपके ठेवून द्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला त्याला फुलांचा आकार तयार करायचा आहे, म्हणजे असे ते ठिपके बाहेर ओढायचे आहेत, म्हणजे फूल तयार होते। त्यानंतर आपण तिथे मध्ये कलर भरलेला आहे, अजून त्यामध्ये आपण दुसरा कलर टाकून घेऊ। आणि मध्ये आपण फक्त अशा रेषा काढून घेणार आहोत। मध्येही असे मस्त असे आपण ठिपके ठेवून घेऊ, म्हणजे आपली जी रांगोळी आहे ती अधिक छान दिसेल। त्याच्यामध्ये अजून आपण कलर भरून देऊ। अजून आजूबाजूचे जे टोक आहे त्या ठिकाणी आपण मस्त असा हिरवा कलर भरू, म्हणजे आपली रांगोळी अजून छान दिसेल। अशा पद्धतीने ही एक रांगोळी आपली तयार झाली। अतिशय मस्त अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे। आता दुसरी रांगोळी आपण काढणार आहोत, त्यासाठी आपण ठिपके काढून घेऊया। 5 ते 1 असे आपण ठिपके घेतलेले आहेत। आता आपण असं त्या ठिपक्यांवरती जे आजूबाजूचे जे ठिपके आहे त्याच्यावर आपण रेषा काढून घेणार आहोत 5-5 ठिपक्यांवरती। इथे मी 5 ठिपके काढलेले आहेत। 5, 4, 3, 2, 1 असे आपले मध्यभागी ठिपके ठेवत जायचे आहे, म्हणजे असं चौकटीसारखा आकार तयार होईल। त्यानंतर आपण मध्ये जे 3-3 ठिपके आहे त्यावर रेषा काढून घेऊया। आता त्याच्या आजूबाजूला आपण 5-5 रेषा अशा काढून घ्यायच्या आहेत। मोठी, त्यानंतर थोडी छोटी, त्यानंतर थोडी छोटी अशा रेषा काढत जायच्या आहेत। आपल्याला 5 रेषा मी इथे काढलेल्या आहेत। अशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्या रेषा काढून झालेल्या आहेत। आता ह्या रेषा काय करायच्या, जो मधला भाग आहे त्या मधल्याच चौकटीच्या भागाला जोडायचा आहे, तो वरचा भाग। सर्व भाग असे मध्येच जोडायचे आहेत आपल्याला। सर्व बाजूंनी आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या टाकलेल्या आहेत, त्या बघू शकता। आणि मध्ये आपण चौकटी तयार करून घेतली, असे 4 खाते तयार करून घेतलेले आहे आणि समोरासमोर सारखा कलर दिला आहे। या रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।